महसूल मंत्री झाल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे ॲक्शन मोडमध्ये आले आहेत। सुप्रीम कोर्टात प्रलंबित असलेल्या झुडपी जंगलाचा वाद लवकरात लवकर सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे। एवढंच नाही तर वाळू माफियांवर अंकुश ठेवून ऑनलाईन दस्तऐवज प्रणाली लागू करण्याचं आश्वासन देखील बावनकुळे यांनी दिलं आहे। नाही, खरंच आहे की विदर्भ असो की मराठवाडा असो की महाराष्ट्र असो, पण विदर्भातल्या झुडपी जंगल जमिनीमुळं मोठ्या प्रमाणावर विकास प्रकल्प थांबले आहेत। साधं स्मशानभूमीसुद्धा बांधता येत नाही गावात। सर्व जमिनी झुडपी जंगलामध्ये नोंदी आल्यामुळं मोठ्या प्रमाणावर विकासाच्या कामाला थोडे थांबलेले आहेत। मला विश्वास आहे की पुढच्या 2-3 महिन्यामध्ये आम्ही सुप्रीम कोर्टमध्ये महाराष्ट्र सरकार म्हणून आमची पूर्ण बाजू मांडून या जमिनी सोडू। आणि अनेक प्रकल्प आहेत, त्या ठिकाणी मुद्रांक शुल्काचे प्रश्न आहेत, जमाबंदी आयुक्ताकडे प्रश्न आहेत, शेतकीच्या जमिनी मोजण्याबद्दलचे प्रश्न आहेत, रेतीबद्दलच्या सुलभ पॉलिसी। आज सुलभ पॉलिसी जी आहे ती देशामधली कुठली पॉलिसी आहे ज्यातनं जनतेला रेती मिळेल, रेती माफिया बंद होतील, रेतीची माफियागिरी बंद होईल, याकरता सरकार विशेष लक्ष टाकणार आहे। म्हणजे माफियागिरीच राहणार नाही महाराष्ट्रामध्ये, यासाठी महाराष्ट्र सरकार म्हणून आम्ही विशेष प्रयत्न करणार आहोत।